नमस्कार, SB न्यूज चॅनलमध्ये मी पत्रकार संजय पाटील। आज आपण कोपरखराणे या ठिकाणी आलेलो आहे आणि कोपरखराणेच्या ह्या रहदारीच्या रस्त्यावरती बेवारस पद्धतीने टू व्हीलर असतील, रिक्षा असतील, त्या बऱ्याच वर्षांपासून एकाच जागेवरती उभ्या करण्यात आलेल्या आहेत। यांचे मालक वगैरे कोणीही नाही आणि यामुळे फार मोठ्या प्रमाणात पार्किंग असेल त्या तसेच येण्या जाण्यासाठी सुद्धा मोठा अडथळा निर्माण होत आहे। आज आपण कोपरखराणे अण्णासाहेब गार्डन या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनच्या रोडवर आलो असता अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या दोन बाईक आहेत। ह्या दोन बाईक आपल्याला बेवारस आढळून आले। ह्या गेल्या 4 बाईक आहेत, 3 बाईक एक साइडला लावली। 3 बाईक आहेत आणि अशा पद्धतीने ज्या ठिकाणी ह्या बाईक ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी लावण्यात आले होते। हा जो कचरा आहे साफ करता आलेला नाहीये। तर अशा पद्धतीने या सर्व ज्या बेवारस गाड्या आहेत ह्या मुंबई उपनगरामधील ज्या ज्या रस्त्यांवरती आहेत त्या तातडीने पालिकेने उचलाव्यात आणि डम्पिंग ग्राउंडला टाकाव्यात आणि ह्यांचे जे कोणी मालक असतील त्यांना त्यांचा शोध घेऊन ह्या गाड्या त्यांच्या ताब्यात द्याव्यात किंवा ह्या जप्त करून पूर्णपणे याची विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे। कोपरखराणे उपनगरामध्ये त्याचबरोबर नवी मुंबईच्या संपूर्ण रहदारीच्या रस्त्यांवरती बऱ्याच वर्षांपासून अशा पद्धतीने ह्या ज्या चोरीच्या गाड्या आहेत म्हणजे ह्या गाड्यांना बेवारस पद्धतीने ह्या गाड्या अशा पद्धतीने पार्क केल्या गेलेल्या आहेत। अशा बऱ्याच गाड्या गेली 2-3 वर्षांपासून एकाच जागेवरती आहेत। आज कोपरखराणेमधील स्टेशन रोडवर आपण आलो असता या ठिकाणी शिक्षण संस्थेचे सर आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। महानगरपालिकेला आपण वेळोवेळी या ठिकाणी तोंडी कळवलेलं आहे तरी सुद्धा ह्या गाड्या हलवल्या जात नाहीत। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने ह्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत। त्यांचे इंजिन वगैरे काढून नेलेले आहेत चोरट्याने। ह्या बेवारस पद्धतीने अशा गाड्या या ठिकाणी अनेक आहेत। या ठिकाणी 2 तर आढळून आलेल्या आहेत, पण याच रोडला जवळजवळ 10 ते 15 गाड्या चाक काढलेल्या रिक्षा अशा रस्त्यामध्ये पार्क करून ही लोक गेलेले आहेत। तर यामुळे रहदारीला फार मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय। त्याचबरोबर अशा पद्धतीने ह्या गाड्या एकाच जागेवर असल्यामुळे हा चिखल ह्या ठिकाणी साठलेला आहे। हा चिखल साफ करण्यासाठी मॅनहोल जिथं आहे त्या मॅनहोल मधून पाणी जात नाहीये आणि ह्या गाड्या इथं असल्यामुळे महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी काहीच करू शकत नाहीत। तर ह्या गाड्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं टोईंग करून डम्पिंग ग्राउंडला नेऊन टाकाव्यात आणि यांचे कोणी मालक असतील त्यांना नोटीस पाठवून यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। आज आपण या ठिकाणी आलो असता सर या ठिकाणी आपल्याला एक प्रतिक्रिया देतील। नमस्कार सर। नमस्कार। कोपरखराणे रेल्वे स्टेशन पासून कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील उद्यानाच्या दिशेने जाणारा जो हा रहदारीचा मार्ग आहे, या मार्गावरती साईबाबाच्या मंदिराच्या शेजारी असणारा जो काही एक नाल्याचा जो काही भाग आहे की ज्याच्यावरती महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून ज्या वेळेला हा रस्ता रुंदीकरणासाठी जो प्रपोजल करून हा रस्ता वाढवला तर त्याच गटारांच्या वरती या पार्किंगच्या झोनमध्ये बेवारस अशा गाड्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी पडलेल्या आहेत। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते नितीन मामा हिंगे यांनी वेळोवेळी आमच्या महानगरपालिका विभागाच्या काही ठराविक अधिकाऱ्यांना याची तोंडी सूचना दिली होती, परंतु त्या गाड्या अद्यापर्यंत काय हलवल्या गेलेल्या नाहीत। आणि या ठिकाणी पाहत असाल तुम्ही, आता दाखवलं असेल तुम्हाला याच्यामध्ये की ही जी काही रस्त्यावर जमा होणारी जी काही माल असेल किंवा या ठिकाणी असणारी माती, रेती, खडी, हा सर्व काही कचरा वगैरे आहे तो येऊन या ठिकाणी जमा होतो आणि त्यामुळे इथे आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची या ठिकाणी फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे। तरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित विभागाने या ठिकाणी त्वरित लक्ष घालून ही समस्या दूर करावी। आम्ही आत्ताच या ठिकाणी या काही गाड्या इथून हटवल्या आहेत, एका जागेवरून दुसऱ्या